पुण्यातल्या काँग्रेसकडून आपण पाहतोय की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये मशाल मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की वोट चोर गद्दी चोर आणि बेरोजगारीच्या विरोधामध्ये हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला। आपल्याबरोबर स्वतः प्रदेशाध्यक्ष आहे, मोर्चा काढताय, काय मोर्चाचं स्वरूप? वोट चोर गद्दी चोर एवढंच नाही तर रोजगार चोर गद्दी चोर और किसान के हक चोर गद्दी चोर असं एकंदरीत आज युवक काँग्रेसच्या या कार्यक्रमाचा आयोजनाचा मागचा हेतू आहे। एकीकडे राज्यामध्ये ओल्या दुष्काळाचं सावट आहे, शेतकरी संकटामध्ये आहे, तुम्ही एकीकडे पुण्यामध्ये वोट चोर गद्दी चोरचे म्हणून मोर्चा नाही दुष्काळाचं सावट नाही तर एकंदरीत ओला दुष्काळ पडलेला आहे आणि ओला दुष्काळ पडल्यावरही शेतकऱ्यांना मदत न देता हे निर्डावलेलं जे सरकार आहे हे का निर्डावलेलं आहे ते मतांची चोरी करून झालेलं आहे। त्यामुळे लोकांशी काही त्यांना घेणं देणं नाही, नागरिकांशी काही घेणं देणं नाही, हा त्यामागचा हेतू आहे। त्यामुळे हा नुसता वोट नाही तर किसान के अधिकार चोर गड्डी चोर हा देखील संदर्भ आहे। पुण्यामध्ये मोर्चा काढतायत, देशभरामध्ये राहुल गांधी मोहीम राबवत आहेत, या विरोधामधली मोहीम देशभरामध्ये आधी कशा पद्धतीने काँग्रेसकडून राबवली जाईल? नाही, राहुलजी गांधींनी संपूर्ण देशात जे मतदार याद्यांमध्ये घोळ चालू आहे हा संपूर्ण देशासमोर मांडलेला आहे, वस्तुस्थिती मांडली आहे, सत्य परिस्थिती मांडलेली आहे। हे सत्ताधारी पक्षाला बघवत नाही की त्यांची वोट चोरी ही पकडली गेली आहे, हे आज सत्ताधारी पक्षाला बघवत नाही, परंतु देशाच्या जनतेला त्यांचा लोकशाहीचा अधिकार अशा चोरी केलेला आवडणार नाही आणि राहुलजी ती लोकशाहीची लढाई लढत आहेत। एकीकडे राज्यामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे, शेतकरी संकटामध्ये आहे, शेतकऱ्यांना जी मदत केली जाते ती मदत पुरेशी आहे असं अजिबात नाही। राज्य सरकार झोपलेलं आहे, आज त्यांच्या मंत्र्यांना या ठिकाणी काही नाही पडलेलं। आज शेतकरी अडचणीत आहे, शेतीचं नुकसान झालंय, शेतीच्या पिकांचं नुकसान झालंय, या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान संघर्षात शेतकरी चालू आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत एकरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे। युवक सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत, राज्यामध्ये शेतकरी संकटामध्ये आहे, काय तुम्ही मागणी घेऊन? आम्ही आता एकच सांगतो की आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये चालू आहे, याचं कारण आहे वोट चोरी। कारण का वोट चोरी करून सरकार जेव्हा इथं बसतं तेव्हा त्यांच्यावरती कुठलाही दबाव राहत नाही, कोणाचं घेणं देणं राहत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जनता वाऱ्यावरती पडलेली। आपण पाहिलं असेल की पूर जेव्हा येतो तेव्हा देखील हे अक्षरशः थट्टा करतात शेतकऱ्यांची। अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे, महाराष्ट्र संबंध महाराष्ट्रभर आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करू। की हे सगळे वेगवेगळे मुद्दे घेऊन जे आहेत आम्ही आंदोलन करतोय आणि राज्यामध्ये जे ओला दुष्काळ पडलेला आहे त्यामध्ये जी राज्य सरकारकडून मदत केली जाते ती पुरेशी नाही अशी प्रतिक्रिया विश्वजित कदम आणि हर्षवर्धन सपकाळांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।